गेल्या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर पावसाची नोंद तर सिंधुदुर्गातही 110 मिलीमीटर पाऊस। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं। स्थानिकांनी सुद्धा पाठी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून 4 मृत्यू तर 51 जण जखमी। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। आज पुन्हा एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरलेच नाहीत। 8 कोटींऐवजी 80,000 रुपयांचा उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही। संजय राऊतांचा आरोप तर अजित पवारांचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग येतोच का? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? लोकांनीही उत्साहाला थोडा आवर घालायला हवं। राज ठाकरेंचं ट्विट। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीम लायनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका। शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाही तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायांसह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र। विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत ही कारवाई। आजपासून शाळा सुरू। पालघरच्या दुर्वेशमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्र्यांकडून या मुलांचे स्वागत। मुंबई गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्त्याला तडे। खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर टाकल्या झाडाच्या फांद्या। राज्यात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण। मुंबईमध्ये 22 तर पुण्यात 10 नवे रुग्ण। राज्यात एकूण 540 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती। आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू।